सध्या ठाण्यामध्ये एसआरएचा प्रकल्पावरून अनेक गदारोळ होताना पाहायला मिळत आहेत आणि अशातच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा हा विषय पटलावर आणलेला आहे। आपल्यासोबत आमदार संजयजी केळकर आहेत। सर, खरं तर एसआरएच्या अधिकाऱ्यांना देखील MPID लागला पाहिजे, विकासकांवरती MPID लागला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण विधानभवनामध्ये केलेली आहे। काय नेमके प्रकार ठाण्यामध्ये सुरू आहे? बघा, MPIDचा कायदा जो आहे हा आत्ता गुंतवणूकदारांकरता आहे। गुंतवणूकदारांची जी फसवणूक होते ती जर फसवणूक झाली हे सिद्ध झालं तर ताबडतोब जे करणारे आहेत त्यांची अटॅच होते। तर त्याच्यामध्ये ॲडिशन केलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मी शासनाकडे विनंती केली आहे की जे SRAचे विकासक आहेत हे सगळे झोपडपट्टीधारक जे आहेत ते 10-10 महिने 1-1 वर्ष भाड्याकरता वाट बघत असतात। त्यांना 10-10 वर्ष जागा मिळत नाही किंवा पुनर्विकासकाचे जे पुनर्विकास करणारे जे विकासक आहेत किंवा इतर इमारत बांधणारे यांचा अंधाधुंद कारभार आहे। म्हणजे दिवाणी कोर्टात या आमच्या गरीब लोकांनी जायचं का प्रत्येक वेळेला? कारण की हे यांच्या पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर असा नेक्सस तयार झालेला आहे की याच्यामध्ये यांचे हालच होतात आणि त्याच्यामुळे यांनासुद्धा MPIDमध्ये घ्या की ठराविक त्यांनी जे सांगितले त्या मुदतीत नाही केलं, लावा MPID। ठराविक त्या ठिकाणी भाडी नाही दिली, लावा MPID। आणि तो देखील नॉन बेलेबल पाहिजे, तो गुन्हा जो आहे तो नॉन बेलेबल पाहिजे। तर हे हजारो लाखो जे बिचारे रहिवासी आहेत त्यांना दिलासा मिळेल। नाही तर आज ते भरकटले आहेत, कुठे जाणार ते? त्यांना बाहेर हाकललं, बाहेर भाडी त्यांना यांच्याकडनं मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे रहिवासी जे आहेत ना ते अनेक जण जे आहेत ते त्यांचे निधन झालं या सगळ्या टेन्शनमुळे। त्याच्यामुळे हे जे काही विकासक चांगले आहेत, परंतु जे अशा पद्धतीने कठोर फसवणूक करतायत, जीवाशी खेळतायत, त्यांना हा लागला पाहिजे आणि त्याचा अंतर्भाव MPIDच्या या कायद्यामध्ये करावा ही मागणी देखील मी केली आहे। आपण विधान भवनामध्ये बोलताना, सभेमध्ये बोलताना म्हटलेलं आहात की बिल्डर धार्जीने SRAचे अधिकारी झालेले आहेत। लुईसवाडीचा देखील SRA प्रकल्प अशाच प्रकारे असल्याचं देखील आपण म्हटलेलं आहे। ठाण्याच्या SRAची सगळी चौकशीच झाली पाहिजे अधिकाऱ्यांची। हे इतकं त्यांनी बिल्डर आणि याच्याशी संगनमत आहे की या सगळ्या लोकांना त्यांनी देशोधडीला लावलेलं। अनेक SRAचे प्रकल्प जे आहेत या SRAच्या प्रकल्पामध्ये यांच्या बाजूने खरं म्हणजे यांनी काम करायला पाहिजे किंवा न्यायाने काम करायला पाहिजे, परंतु विकासकाच्या बाजूने किंवा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जे विकासक मान्यता घेतात ते तपासणार कोण? हेच आहेत। यांचं हँड इन हँड यांचे संगनमत आहे आणि त्याच्यामुळे ते रेटून नेतात आणि ते सगळा बोजा जो आहे म्हणजे ज्यांची आर्थिक ताकद नाही, कुवत नाही, त्यांना देखील मान्यता दिलेली असते आणि हे याच्यामध्ये भरडले जातात। आर्थिक तरतूद देखील याच्यामध्ये देखील तूट असल्याचं आपण म्हटलेलं आहे। विकासकांकडे पुरेसे पैसे नाही आहेत, मात्र त्यांच्याकडे हे विकास कामं दिली गेलेली आहेत, SRAचे प्रकल्प दिले गेलेले आहेत। जर भविष्यामध्ये यांनाच हे प्रकल्प दिले गेले तर मात्र घरं मिळण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येते। निश्चितपणे ना, बघा ज्या तुमचे नॉर्म्स आहेत जे पूर्ण करायला लागतात, जे SRAने बघायला लागतात इम्पार्शियली, ऑनेस्टली, ते न बघता जर तुम्ही दिलं, आता त्याच्याकडे ऐपतच नसेल, त्याच्याकडे तेवढी निधीची ताकद नसेल, तर तो प्रकल्प जो आहे तो 12च्या भावात जाणार। 12च्या भावात म्हणजे आमचा हा झोपडपट्टीधारक जो आहे ना तो देशोधडीला लागणार। आणि त्याच्यामुळे मी वारंवार सांगतोय की याच्यामध्ये कंट्रोल आणण्याकरता काही कठोर कारवाई आणि कठोर कायदा हा झाला पाहिजे। विधानसभेत मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांजवळ आपण पुरावे देखील देणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल आपलं काय असणार? नाही, मला असं वाटतं की शेवटी याचे जरी निर्णय मार्ग असते, दिवाणी न्यायालयात जाणं वगैरे, परंतु तिथे दिरंगाईचं काम आहे आणि ते परवडू शकत नाही। आणि मला खात्री आहे की हे सरकार जे आहे ते संवेदनशील आहे। अनेक चांगल्या योजना ज्या आहेत, क्लस्टरसारख्या असतील किंवा हे क्रांतिकारी योजना आहेत, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी जर योग्य दिशेने झाली तसेच अनेक चांगल्या योजना शासन आणतं आणि हा देखील निश्चितपणे त्याचा अंतर्भाव शासन आणि माननीय मुख्यमंत्री करतील असा मला विश्वास आहे। नक्कीच या सगळ्या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई।